गणपती बाप्पा पासून सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. एका म्हणजे तुझा कसा आला होता चायपेक्षा कितली गरम झाली या. माझे एकदम लहानपणीचे मित्र आहेत, सागावमध्ये राहणारे. बरं वाटलं भेटून, याच निमित्ताने भेट तरी झाली यांची. आणि माझ्या आवडीचा असा माझा फेवरेट स्टॉल. गुड मॉर्निंग, हॅलो गाईज, मी किरण राणे आपलं सरांचं स्वागत करतो मी ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग काढायचं कारण असं की एव्हरी सॅटर्डे आमच्या ऑफिसमध्ये स्पॉन्सरशिप होते नाश्त्यासाठी. संजयजी करून आहेत, तुम्ही बघू शकता, ते आमचं ऑफिस आहे. हे संजयजी आज हे स्पॉन्सर आहेत आजच्या पार्टीसाठी. बघू शकता तुम्ही. थांब जिलेबी थोड्याने बघा काय काय इकडे. जिलेबी आहे, इकडे पाव आहेत, फाफडा, मिरची, ढोकला. ते काय फाफडाच आहे ना, फाफडा. आणि यामध्ये आय गेस वडेपाव असतील. हा, वडे आहेत, वडे याच्यात वडे आहेत. हा मुकेश से हाय. ही वर्षा यूट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ मी खरंच. संजयची इकडे ही सोनाली आहे. हाय कर, व्लॉग मध्ये टाकणार आहे तुला पण. हेलो कर. कोई नहीं है. बाकी सगळे इकडे बसतात. दुर्गेश इधर तो देख तो सही खड़ा होके. आणि हे आमचे काका. खूप भूक लागली आहे. सॅटर्डे आहे, फक्त 4 सॅटर्डे ऑफ असतो आम्हाला. चटणी लावते, लाव. माझ्यासाठी काय बनवते वर्षा? तू माझ्यासाठी बनवते, स्वतःसाठी बनवतेस? अच्छा, बघा, थँक्यू. फोटो तर काढणारच आहे, पण पहिले ब्लॉग मध्ये व्हिडिओ येणार. वा, हाय वेलेन्सिया, हाऊ आर यू? शी इज वेलेन्सिया. काय काय बघा. हा आजचा नाश्ता सॅटर्डेचा. यामध्ये वडापाव आहे, फाफडा आहे, ढोकळा आणि जलेबी. थांब, हे माझंच आहे यार, मीच खाणार आहे वर्षा. थँक्यू सो मच. बघितलं, अशी आहे ही शाणी. फक्त व्हिडिओसाठी दाखवते मला तिथे करून, पण ऍक्च्युली स्वतःसाठीच काढलं होतं तिने, पण घेतलं मीच आहे. दर्शक इधर आके बात कर सकते हो ना. अरे आओ ना यार, सीक्रेट बात बाद में. हाय वेलेंसिया, हाय स्नेहा, हाय तुषार. अरे यार सॉरी, आपका पार्टी. आप यहाँ पे फ्रंट साइड आ जाओ यार. सोनाली कुठे राहिली यार? सोनाली हाय. अरे मोठा आहे. चला सुरुवात करतो, भूक लागली आता जोरात. आणि वाजल्यात 11:30 वाजता नाश्ता आलाय. नाश्ता जड होणार आहे, दुपारी जेवण नाही येणार. तिकडे उदय बसलाय. उदय, ह्याचंच ते दुर्गामाता चॅनल आहे भाई, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पण किरण एकटा टिफिन आणतो. मी एकटा टिफिन आणतो का सॅटर्डेला? मुकेश, मी एकटाच आणतो सॅटर्डेला टिफिन. मग तू पण आणलाय? मुकेश पण आणतो. आता सुरुवात करतो फाफड्यापासून. फाफड्यावर मिरची खायला मजा येतं. व्हिडिओ काढतोय म्हणून मला असतंय खायला. तू काय खाऊ शकतो असं काय नाही. उडव हे, तू बसते का दुर्गेश? आ जाओ. हाय दर्शक, हाउ आर यू? मेरा ब्लॉग है, ऑफिस का फर्स्ट ब्लॉग है. क्या बोलना चाह रहे तू? बोल. ये बोलना चाहता हूँ, बोल. किरण है तो खुशी है हमारे ऑफिस में, वरना तो कुछ भी नहीं है. अरे बाप रे, थैंक यू सो मच. और बस मैं ज़्यादा बोलूँगा तो पब्लिक मेरे को फॉलो करेगा भाई. टिकटॉक में मेरे शायद से नहीं रे, के में 25K या 28K कुछ समथिंग फॉलोअर्स थे. स्टार्टिंग में एक वीडियो वायरल हुआ था. अरे यार वो गलत लाइन में हूँ, क्या बोलूँ. एक्चुअली सर भी बोल रहे गलत लाइन में आ गए. काय मुके, तू काहीतरी बोला था, मैंने देखा, तूने देखा. अभी कुछ नहीं देखा. बहुत डरता है ये बंदा. सॉरी. चला नाश्ता करून झाला आहे.
असंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून थोडं ग्रो होईल माझ्या यूट्यूब चॅनलवरती. फॉलोअर्स वाढत नाही आहेत, 190 काय 200 मध्येच अडकलेत समथिंग. व्ह्यूज चांगले जात आहेत, 1000 मध्ये व्ह्यूज जायला लागलेत माझ्या 2-3 व्हिडिओला. ए दुर्गेश तू बोल भोजपुरी में. करा तनी लाइक बा, शेयर बा, सब्सक्राइब बा. ये ही है, इन्होंने ही नाश्ता आज का ऑर्डर किया है. आप आके खा सकते हो, ऐसा कुछ नहीं है. अरे भाई काकांचं एक रहस्य सांगूया आपण. उद्या आपल्याला काकांचं रहस्य सांगतोय. हे काका आहेत आमच्या ऑफिसमधले. काका नमस्कार. काका आमचे एकदम अतिशय चांगले कविता लिहितात. हा. ह्या कवितेवरती काकांकडे 5 नावांचे ते सांगू शकत नाही आता. होऊन जाईल, काका फेमस होईल आमचा. काकाचं पण युट्यूब चॅनल आहे. काकांनी पण एक गाणं लिहिलं आहे. काका हे आमचे ऍक्च्युली कवी आहेत. काका आमचे कवी आहेत. काका खूप सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणा किंवा थोर पुरुषांच्या कोणाच्या कविता बनवायच्या असतील तर काका आमचे बनवतात. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. काकांना खूप गरज आहे. त्यांच्या कविता सगळीकडे, त्यांच्या कवितांना असं चांगलं डिमांड मिळेल आणि कविता चांगल्या म्हणजे कवितांचं नाव होईल. काय म्हणते काका? प्रसिद्ध होतील कविता काकांच्या. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून काकांना खूप सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, KR ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत, सहर्ष स्वागत. हे आज आमच्या बिल्डिंगच्या बाजूला अरुणोदय लॉन आहे. अरुणोदय लॉनमध्ये कोकण महोत्सव भरला आहे. तो कोकण महोत्सव भरला आहे, त्यासाठी तो बघण्यासाठी आता मी चाललो आहे. माझ्या बायकोला घेऊन चाललो आहे. सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे कसं काय काय आहे, स्टॉल्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. मी अजून आत गेलो नाही आहे. लास्ट इयर गेलो होतो, पण तेव्हा काय ब्लॉग वगैरे शूट करत नव्हतो. आणि ह्या वेळेला मागच्या लास्ट महिन्यापासून मी ब्लॉग शूट करतो आहे. तर आता एक वाटलं मला आजचा दिवस बेस्ट का घालावा. ऑफिसमधून आलो आहे आणि ऑफिसमधून लगेच घरी जाणार, फ्रेश होणार आणि तिकडे जाऊन शूट करणार. दाखवतोच तुम्हाला कसं आहे तिकडे. बाय बाय. चेंज करतो आणि मग येतो आणि दाखवतो तुम्हाला पुढे कसं कसं एक्सप्लोअर करूया. चला कोकण महोत्सवाची मजा घेऊया. बायकोने गरम गरम गाजरचा हलवा केला आहे. वा वा वा, आल्या ऑफिसमधून खायला. थँक्यू. तर मग गाईज आम्ही आता आलो आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली अरुणोदय लॉन्समध्ये. तुम्हाला दाखवतो. बघू शकता सुंदर अशी एंट्री आहे इकडे. हाय. हा चला. बघू शकता तुम्ही डोंबिवली वेस्टला मोठा असा कोकण महोत्सव चालू आहे. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. लीना खूप वैतागली आहे, लेट झालाय आम्हाला. बहुतेक ती आमची वाट न बघता डायरेक्ट आतमध्येच गेले निघून. सुंदर असा एंट्रन्स. इकडे सगळे स्टॉल्स आहेत. गणपती बाप्पापासून सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता छान असं मंदिर बनवलं आहे गणपतीचं. छत्रपती शिवाजी महाराज आहे तिकडे. इकडे आपली पालखी आहे आणि ह्या देवाच्या निशाणी आहेत. शंकर भगवान आहेत. हे बघू शकता तुम्ही कार्यालय आहे इकडे. ही पूर्ण बाजारपेठ आणि ते लोकसेवा समिती डोंबिवली आगामी आकर्षण आणि जाती धर्मातील विवाहेच्छुक वधूवरांचा भव्य मेळावा. नोंदणी करणे आवश्यक आहे. 2 वर्ष झाली माझ्या लग्नाला. 24 तारखेला ॲनिव्हर्सरी आहे दुसरी. आणि इकडे बालनगरी तुमचे सहर्ष स्वागत. बघा पाळणा आहे इकडे. अरे बाप रे बाप. राणी, लीना आणि मम्मी. अरे यार थोडं मोटिवेट करा यार, ब्लॉग बनवतो. मम्मी काय म्हणता? नमस्कार. काय जिंकला आता एवढं लवकर? आमची वाट पण नाही बघितली तुम्ही. कोण जिंकला, ही का तू? अजून काय काय खेळायचं आहे? अरे बापरे. मम्मीने मस्तपैकी पैशाची नोट काढून पल्लवीकडे दिल्या गेम खेळायला. या गेमला काय म्हणतात? लीना प्लीज एक्सप्लेन.
सन्माननीय कोकण मावी यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचा पुरस्कार येणार आहे आणि ते बारीला आले म्हणून सकाळ इथून ते जायच्या अगोदर आयसीयू मधून त्यांची आई बाहेर येईल बघा चांगलं आहे बोलू इथे 11 झाले टोटल. सन्माननीय जनार्दन पेंडेकर बुवा यांच्यासाठी पण कोकण माऊलीकडे 100 रुपयाचा मार्गदर्शन आलाय. धन्यवाद. कोकणचं बाजार डोंगरी कबर अरे वा गेम वगैरे खेळून झाले डायरेक्ट आम्ही तिकडे जाणार आहोत. आली नाही कामावर वगैरे येतात. सॅटर्डे आहे कामावर वगैरे जाऊन वगैरे येतात. त्यानंतर फ्री होऊन मग इकडे येतात आनंद घ्यायला. आता बघा यांना काय भेटलं. अरे वा सही आहे. हे 2-2 भेटले यांना. अभिनंदन अभिनंदन. ही आहे बालनगरी. बबली आली बबली. हाय कशी आहेस. मस्त मस्त मजेत. आणि बाजारपेठेत आपण एंट्री करतोय आता. सुरुवात पापडांनी. सिद्धार्थ मालवणी पापड नक्कीच इकडे भेट द्या यांना. सुंदर अशा प्रकारे कोकणी पद्धतीचे पापड वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. हा साबुदाणा वडा. हे नाचणी पापड ठेचा पापड. इकडे चावल काय आहे कुरडई चावल कुरडई. स्पेशल मंचुरियन पकोडा आटा. धन्यवाद. भगवती मसाले इकडे बघू शकता तुम्ही. घाटी मसाला स्पेशल गरम मसाला स्पेशल मालवणी मसाला आगरी मसाला मालवणी मसाला तिखट लाल तिखट पावडर मच्छी मसाला हळद पावडर उडीदाचं पीठ आणि कोंबडी वडे पीठ. नक्कीच व्हिजिट द्या यांना. इकडे मुखवास आहेत. मुखवास पण बघू शकता तुम्ही. इथे खाजा पण आहे. कोकणातला फेमस असा खाजा मालवणी खाजा बघू शकता तुम्ही. आणि माझ्या आवडीचा असा माझा फेवरेट स्टॉल. ओळखा भाऊ कोणता स्टॉल आहे हा. वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोणच्याचे प्रकार बघू शकता तुम्ही. हे आवळाचं आहे ना. हे मिरचीचं. ही ढोबी मिरची आणि डबू मिरची. आणि राजस्थानी पिकल्स आहे. राजस्थानी लोणचं आहे. राजस्थानी म्हणजे नक्कीच आमचे. आम्ही राणे आहोत राजस्थानचे. त्यातलं काहीही घ्या 10 रुपये. आणि इकडे 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट होतात. मराठी भाषेचे मजेदार असे टी शर्ट बघू शकता तुम्ही. अभ्यासाचा सोडून बोला. भावकी गावकी आणि मिठी. सॉरी. इथे स्वीट जेली चॉकलेट्स आहेत बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. आम्ही आता लास्ट टाइम महाबळेश्वरला गेलो होतो तिकडून जेली चॉकलेट्स घेऊन आलो. कोकण उद्योजक विकास संघ हरेश कोकण वस्तू भांडार कुडाल मसाले सर्व प्रकारचे मालवणी संडे मसाला मालवणी मिक्स मसाला गावठी हळद कोकम कुळीत पीठ वडापीठ डांगरपीठ वेगवेगळ्या प्रकारची छोटी लहानपणीची बिस्किट्स. हे आमच्या आवडीचे बिस्किट होते. 1 रुपयाला 4 मिळायचे. छान आहे ना. घेऊया खाणार. हिरकल साड्या बघू शकता तुम्ही. हिरकल साड्या तिकडे. धन्यवाद काकी. नक्कीच व्हिजिट करा काकीच्या शॉपला. लक्ष्मी स्नॅक्स अँड केटरर्स. इथे कटवडा पण भेटतो. कोकणी मेवा बघू शकता तुम्ही.
इथे कोकम आहेत, पोहे, चहामधून खायचे पोहे. तर मग बघू शकता तुम्ही इथे कोकणातली सुकी मच्छी आहे. इकडे जवला वगैरे सगळ्या बांगडे आहेत, जवला आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. बघू शकता तुम्ही. वस्त्रालंकार. छान असा इथे सुगंध येतोय. इथे अगरबत्तींचा स्टॉल आहे, बघू शकता. आणि काय काय घेतलं तू? खाणारे कुठले असतील? अरे वा, घे. चला सुरुवात करा. उडवा तुम्ही. आपली कुठे आहे? सन्माननीय गुवासी विभागाकडे यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस झाले. तसेच एक विनंती आहे, MH05 वा, खावा चालू करा. चला. 714 आणि काय खात्या? 1000 रुपये पावती. धन्यवाद. दोन्ही गोवा. मित्रांनो बघू शकता हॉटेल सोलकढी कट्टा. माझे एकदम लहानपणीचे मित्र आहेत, सागावमध्ये राहणारे. काय काय आहे तुमच्याकडे सांगा जरा, एक्सप्लेन करा. सांग. मच्छी आहे, पापलेट आहे, सोमय, बांगडा, रावस, बोंबील, कोलंबी, चिकन सुक्का, मच्छी कढी, अरे वा, सोलकढी, चिकन ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही, रस्सा, कलेजी आणि किमा इकडे बघू शकता तुम्ही. नक्कीच व्हिजिट करा यांना. माझे लहानपणीचे मित्र आहेत. चला धन्यवाद, खूप बरं वाटलं भेटून. याच निमित्ताने भेट तरी झाली यांची. थँक्यू. ती एका म्हणजे तुझा कसा आला माझ्या चायपेक्षा किती गरम झाली या बघा डबल बारी बघू शकता तुम्ही. मंडळी काय नाचखोळ्यात गणपती बुवा. सांगा आहे ह्या जो गाणं ना हे पट्टी करायचं. दोन भूमीवर दोन
कुणाची आपण लागणार ना ना बाकी बरोबर सांगितलं त्यांनी की खरंच तुझ्या गरिबांचे आधार असते आमच्या हातात बुवा खर्चच होणार पण काय माहिती बुवा श्रीमंतांचे आधार काय माहिती आहे शुगर डायबिटीज बीपी टेन्शन डिप्रेशन हे श्रीमंतांचे आधार आणि आपले गरिबांचे आधार काय मूळ व्याज पातळ संडास खास हा आमच्या चला गाईज मग आता संजना वहिनींचा वाढदिवस होता होता तो बैठण्याचा. सारा दिवस आज घाई नमस्कार मंडळी, हे सगळे गोवा भेटतात. मला थोडं सांगा माहिती का तुमच्याबद्दल. नमस्कार मी प्रशांत नाईक. आज आमच्या सर्वांच्या कोकणाचं लाडकं व्यक्तित्व बाळासाहेब परब यांनी 28वा कोकण महोत्सव भरवला आणि त्यानिमित्त कोकणवासी सेवा त्यात अहोरात्र 28 वर्ष करतायत आणि त्यासाठी ते नाट्य दशावधी कलाकार भजन कलाकार त्याला प्रोत्साहन देत आहेत. हे बाळासाहेबांचे आभार मानतो आणि त्यांच्याकडे प्रार्थना करतो की त्यांना असं उदंड आयुष्य आणि त्यांच्या असंच सत्कार घडत राहू आणि ईश्वर सेवा करत राहू. धन्यवाद. तर मग अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपवतो आणि आता आम्ही जो एक्झिट केला आहे आणि नक्कीच भेट द्या इकडे कोकणी महोत्सवला. खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला इकडे डोंबिवली वेस्टला अरुणोदय लॉनमध्ये आणि असंच सहकार्य करत राहा मला आणि माझ्या सर्व ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट पण करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच चांगले चांगले छोटे छोटे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन मी. ओके गाईज, चला धन्यवाद, शुभरात्री, बाय बाय.